आज गुरुपौर्णिमा म्हणजेच आपल्या जीवनाला दिशा देणाऱ्या, अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या सर्व गुरूंचा, माता-पिता आणि ईश्वराचा आदर करण्याचा अत्यंत पवित्र दिवस. शास्त्रात सांगितले आहे की गुरुपौर्णिमेची संध्याकाळी अत्यंत सिद्ध आणि फलदायी मानली जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आज संध्याकाळी आपण कोणत्या गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत, कोणत्या चुका अजिबात करू नयेत आणि घरामध्ये सुख, समृद्धी आणि धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणते अत्यंत सोपे पण अचूक उपाय करावेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजच्या या शुभ मुहूर्तावर केलेले छोटेसे उपाय तुमच्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल घडवून आणू शकतात. गुरुपौर्णिमेचा सूर्य अस्ताला जातो आणि चंद्राचा प्रकाश पसरायला लागतो. ती संध्याकाळची वेळ अत्यंत पवित्र मानली जाते. पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची किरणे आपल्या मनावर आणि वातावरणावर थेट प्रभाव टाकतात. ज्योतिष आणि धार्मिक दृष्टीने पौर्णिमेची संध्याकाळी आता माता लक्ष्मी आणि श्री विष्णूंच्या उपासनेसाठी उत्तम मानली जाते. यावेळी केलेली साधना, जप आणि उपाय थेट ईश्वरापर्यंत पोहोचतात. म्हणूनच आजच्या संध्याकाळचा एक एक क्षण अत्यंत मोलाचा आहे. आता आपण पाहूया की आज संध्याकाळी आपल्याला काय काय करायचे आहेत. आज संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा नक्की लावा. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आणि समृद्धी येते. संध्याकाळी तुळशी मातेजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावा, तुळशीला प्रदक्षिणा घाला आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. जर तुमचे गुरु असतील तर त्यांचे मानसिक ध्यान करा, त्यांना नमन करा. जर गुरु भेटणे शक्य नसेल तर भगवान श्री विष्णू, दत्तात्रय किंवा तुमच्या कुलदेवतांची संध्याकाळी आरती करा. आज संध्याकाळी शांत बसून कमीत कमी 108 वेळा तुमच्या गुरुमंत्रांचा किंवा ओम भ्रूम बृहस्पते नमः या मंत्राचा जप करा. आजच्या दिवशी केलेले नामस्मरण 1000 पटीने फलदायी ठरते. आज संध्याकाळी घरात अजिबात कटकट करू नका, भांडण करू नका. ज्या घरात संध्याकाळी लक्ष्मीच्या वेळी शांतता नसते तिथे अलक्ष्मीचा वास असतो. आजच्या दिवशी कोणाचे अपमान करू नका, विशेषतः आपले आई वडील, शिक्षक किंवा वृद्धांचा अनादर करणे आजच्या दिवशी महापाप मानले जाते. सूर्यास्ताच्या वेळी म्हणजे संध्याकाळी झोपणे शास्त्रात वर्ज्य मानले गेले आहे. यावेळी नामस्मरण किंवा पूजा अर्चा करावी. आजच्या संपूर्ण दिवशी आणि संध्याकाळी पूर्णपणे सात्विक राहा. दारू, मांसाहार किंवा नकारात्मक विचारांपासून दूर राहा. आता आपण वळूया आजच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, ते म्हणजे आज संध्याकाळी आपल्याला आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी, धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचे काही विशेष उपाय. आज संध्याकाळी लक्ष्मी मातेसमोर गायीच्या तुपाचा दिवा लावून कनकधारा स्तोत्र किंवा श्रीसूक्तमचे पठण करा. जर तुम्हाला वाचता येत नसेल तर मोबाईलवर शांतपणे ऐका. यामुळे घरातील आर्थिक अडचण दूर होतात. आज संध्याकाळी एका पिवळ्या स्वच्छ कपड्यात एक हळकुंड, एक चांदीचे किंवा 1 रुपयाचे नाणे, थोडेसे अखंड तांदूळ बांधून त्याची छोटी पोटली तयार करा. ही पोटली माता लक्ष्मीच्या आणि गुरूंच्या चरणी ठेवा. तिची पूजा कराल्यानंतर ती तुमच्या तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या जागी ठेवा. या उपायाने वर्षभर धनधान्याची कमतरता भासत नाही. गुरुग्रहाच्या आणि लक्ष्मीच्या शुभ प्रभावासाठी आज संध्याकाळी गरजू व्यक्तीला पिवळे अन्न जसे की हरभरा डाळ, बेसन किंवा पिवळे वस्त्र दान करा. आज रात्री जेव्हा चंद्र उगवेल तेव्हा एका तांब्यामध्ये दूध, पाणी आणि थोडी साखरेची खडी एकत्र करून चंद्राला अर्घ्य अर्पण करा. यामुळे मनाला शांतता मिळते आणि घरामध्ये सुख समृद्धीचा वास होतो. गुरुपौर्णिमेची ही संध्याकाळ अत्यंत आध्यात्मिक आणि फलदायी आहे. या दिवशी आपण हे छोटे छोटे उपाय केले तरी आपल्या मनातील नकारात्मकता दूर होते आणि आज ईश्वराप्रती, गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करा आणि जे काही सांगितलेले आहे सेवा त्या करा. त्याचबरोबर आज संध्याकाळी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे. तर हा योग जो आहे तर तो लवकर नाही आहे. संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत काही वस्तू जाळायच्या आहेत. यामुळे काय होणार आहे तर आपल्या घरातील इडापिडा, नजर दोष, अडचणी, शत्रू त्रास संपेल, दारिद्र्य दूर होऊन पैसाच पैसा, इच्छापूर्ती होईल. असा हा प्रभावी उपाय आपल्याला आज करायचा आहे. आता हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आता बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून श्री गुरुदत्तांची तुमच्या कुटुंबावर, मुलांवर अगदी भरभरून अशी कृपा होईल. आज संध्याकाळी तुम्हाला हा उपाय कशासाठी करायचा आहे तर बघा, आपल्या आजूबाजूला अशी काही लोक असतात ज्यांना आपली झालेली प्रगती बघवत नाही आणि त्यालाच आपण शत्रू त्रास म्हणतो आणि त्यांची नजर आपल्या घराला लागते. घराची जी काही आपली प्रगती येते ती थांबून जाते. आपल्याला कोणत्या कामामध्ये यश मिळत नाही. प्रत्येक कामात अडचणी येतात. आपल्या इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होत नाही. मुलांमध्ये सुद्धा आपल्याला अनेक
अडचणी जाणवतात. मुलांचा हट्टीपणा, चिडचिडपणा हा वाढत जातो. अनेक संकटे, अनेक दुःखांचा आपल्याला सामना करावा लागतो. त्याचबरोबर धनप्राप्ती, लक्ष्मीप्राप्तीमध्ये अडचणी येतात आणि घराची, पतीची, मुलांची प्रगती ही पूर्ण थांबून जात असते. त्यासाठीच आपल्याला हे छोटेसे प्रभावी उपाय जे असतात तर ते या ज्या काही सकारात्मक ऊर्जा असतात त्या ऊर्जेमध्ये करायचे असतात. या दिवशी पृथ्वी तलावरील जे विष्णू तत्व, शिवतत्व आणि त्याचबरोबर लक्ष्मी तत्व असतात तर ते रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीमध्ये जास्त प्रमाणात कार्यरत असतात. या तत्वांमध्ये जेव्हा आपण काही उपाय करतो, जेव्हा आपण काही सेवा करतो त्यावेळेस त्याचं पूर्ण फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं. तर आता आपल्याला काय करायचं आहे ते बघा. संध्याकाळी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो 5 नंतर कधीही करू शकता, प्रदोष काळामध्ये किंवा रात्री 12 वाजेपर्यंत जेव्हा तुम्हाला टाईम भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. यासाठी एक मातीची पंती घ्या किंवा मग एखादी प्लेट वगैरे घेतली तरी चालेल. कापूर जो असतो तर तो सकारात्मक ऊर्जेला आकर्षित करतो आणि आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा या नष्ट करत असतो. त्यानंतर एका प्लेटमध्ये 4 ते 5 कापूरच्या वड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत. आणि जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम, नाही तर मग साधा कापूर घेतलात तरी देखील चालू शकतो. यानंतर मग तुम्हाला काळी मिरी घ्यायची आहे 4 ते 5, त्याचबरोबर लवंग घ्यायचे आहेत 4 ते 5, एक छोटासा दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे. या 3 वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत. या वस्तू आपल्या हातात घ्यायच्या आणि त्या प्लेटमध्ये ठेवायच्या आहे. ही प्लेट आपल्या संपूर्ण घरातून आपल्याला फिरवायची आहे. आपल्या घरातील प्रत्येक भिंतीला ही टच करायची आहे. फक्त बाथरूममध्ये घेऊन जायची नाही आहे, नाहीतर आपलं हॉल असेल, बेडरूम असेल, किचन असेल, संपूर्ण घरातून फिरवायची आणि मनामध्ये श्रीराम जय राम जय जय राम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा श्री स्वामी समर्थ यापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करत राहायचा आहे. त्यानंतर आपल्या देवघरासमोर यायचं, दिवा प्रज्वलित करायचा आणि तिथे तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या जाळून टाकायच्या आहे. तर जो कापूर आपण घेतलेला आहे तर तो दिव्याच्या साहाय्याने प्रज्वलित करायचा आणि त्यावरती तुम्हाला या वस्तू ज्या आहेत तर त्या जाळून टाकायच्या आहेत. जळत असताना जोपर्यंत या वस्तू जळत आहे तिथे बसून तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहायचा आहे. अर्थात याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होणार आहे. फक्त उपाय करत असताना, सेवा करत असताना आपली त्यावरती पूर्ण भक्ती, पूर्ण श्रद्धा आणि पूर्ण विश्वास असणं हे तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे. तुम्ही करून बघा, याचा तुम्हाला खूप चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल. जे काही पैसे कमवण्यामध्ये आपल्याला अडचण येत आहेत तर त्या आपल्या दूर होतील. आपल्या मनामध्ये ज्या काही धनप्राप्ती, लक्ष्मीप्राप्ती किंवा मुलांच्या लग्न जमण्यासंबंधित अडचणी असेल तर त्यासुद्धा आपल्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होत असतात. अगदी साधा, अगदी सोपा आहे. गुरुपौर्णिमेचा हा जो दिवस आहे तर तो खूप मोठा आहे. या दिवशी घरामध्ये तुम्हाला स्वास्तिक काढायचे आहे. स्वास्तिकचा व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे. आपल्याला कुठे कुठे स्वास्तिक काढायचे आहे ते तर नक्की तुम्ही हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते करून बघा. तुम्हाला याचा नक्कीच चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल. नजर दोष लागलेली असेल, मुलांना असेल, घरातील व्यक्तींना असेल, जे हट्टीपणा करतात, आजारपण असेल घरामध्ये तर ते सुद्धा या उपायाने दूर होतात. अर्थात कष्टाला पर्याय नसतो. कष्ट केल्याशिवाय आपल्याला कोणतीही गोष्ट भेटत नाही, पण कष्टासोबत नशिबाची आणि आपल्या परमेश्वराची साथ असणं हे तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे नक्की तुम्ही हा उपाय करून बघा. तुम्हाला याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल. चालेल, सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.